ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये सध्या चर्चा रंगली आहे ती एका मुलीच्या मुंजीची। मयुरेश आणि प्रतिभा देशमुख यांची मुलगी मृण्मयी हिचा मुंजीचा सोहळा कल्याणमध्ये कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय। चला तर जाऊया मृण्मयीच्या मुंजीला। कल्याणमध्ये रंगलेला हा मुंजीचा सोहळा। एका मुलीची मुंज करण्यात आली। धार्मिक ग्रंथानुसार मुंज हा एक संस्कार मानला जातो। मग हा संस्कार करताना मुलगा मुलगी असा भेदभाव का, असा दृष्टिकोन देशमुख दाम्पत्याचा होता। त्यामुळेच मयुरेश आणि प्रतिभा देशमुख यांनी त्यांची मुलगी मृण्मयीची मुंज करायचं ठरवलं। स्त्री पुरुष समानता जो आपला एक धागा आहे, तर त्याच्यासाठी म्हणून आपल्या मुलीवरती सुद्धा मुंजीचे संस्कार व्हावे ही माझी मनापासून इच्छा होती। म्हणून ती जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा ती मुलगी नसून ती माझ्यासाठी मुलगाच आहे आणि म्हणूनच तिचे मुंजीचे संस्कार आज तिच्यावरती आम्ही करतो। म्हणून मृण्मयीला आमच्यातर्फे आम्ही असं नको वाटायला की ती मुलगी आहे, तिच्यावरती कोणतेही संस्कार झालेले नाहीये आणि तिला पौरोहित्य करण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी याची जर का गरज असेल तर हे संस्कार तिच्यावरती आम्ही केलेले। या सगळ्या थाटामाटानं आणि कोड कौतुकानं पटुकन्याही भलतीच खुश होती। या मुंजीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही मुंज लावली ती सुद्धा एका महिला पुरोहितानं। नुसतं नावापुरते पारंपरिक विधी न करता या मुंजीचा किंवा उपनयन संस्काराचा संपूर्ण अर्थ सांगत विद्याश्री पुरंदरे यांनी ही मुंज लावली। ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीनं अशी मुंज लावली जाते। हिंदू धर्मात पूर्वापार मुलींची मुंज करण्याची पद्धत होतीच। सीतेची सुद्धा मुंज झाली होती। मात्र परकीय आक्रमणामुळे ही पद्धत मधल्या काळात बंद झाल्याचं पुरोहितांनी सांगितलं। मुलींची मुंज ही पूर्वीच्या काळी केली जायची। सीता, द्रौपदी, गार्गी, मैत्रेयी यांची मुंज झालेली होती। आपण सिरियल मधनं पुस्तकामधनं वाचतो। मधल्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं, मुसलमानांचं राज्य आलं। मग मुलगी किंवा स्त्री हे घरात जपून ठेवणारी वस्तू झाली, त्यामुळे तिच्यावरचे हे संस्कारही त्यामुळे मागे पडले। तर या ह्याच्यामध्ये ते शिक्षण घेताना कशा प्रकाराने घेणार आहेत, तर युक्त आहार विहार, इंद्रिय संयम, स्वाध्याय प्रवचन, सद्गुरू सेवा, दैनंदिन उपासना अशी व्रत आपण त्यांना सांगितले, समजावून सांगितले। या समारंभाला उपस्थित असलेल्यांनीही या मुंजीचं भरभरून कौतुक केलं। आज यापुढे मुलं विद्यार्थी दशेत जात आहेत, मुली सुद्धा जात आहेत आणि जास्तीत जास्त शिकत आहेत। तर त्यांचं शिक्षणाकडे लक्ष जास्त होईल आणि द्वाडपणा जो असतो तो थोडा थोडा हळूहळू वयानुपरत्वे कमी होत जाईल। त्याचा हा संस्कार आहे। एक मोठी सामाजिक क्रांती म्हणता येईल की कुठलाही स्त्री पुरुष भेदभाव न आणता हे आज देशमुख कुटुंबियांनी करून घेतलंय। यंदाचे वर्षी आपण मुलींच्या पण मुंजी व्हाव्यात म्हणून आपण आता प्रयत्न करत आहोत। आता सुद्धा जे मंगलाष्टक म्हटलं गेलं, त्या मंगलाष्टकांमध्ये ज्या आपली महिला परंपरा आहे त्या महिला परंपरेचा उच्चारही त्या ठिकाणी केला गेला होता आणि तिला सर्वांनी आशीर्वाद देऊन तुझं पुढील अध्ययन चांगलं व्हावं म्हणून आशीर्वाद प्राप्त केले। मुलाची किंवा मुलीची मुंज करावी की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे। पण या निमित्तानं कल्याणकरांना मात्र एक दुर्मिळ सोहळा अनुभवता आला। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।